नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या कथेचं शीर्षक आहे प्रवास. फार दूरचा प्रवास आहे हा. लेखक आहेत नारायण धारव. कथासंग्रहाचं नाव आहे तळघर. ऐकूया प्रवास. प्रभाकरला त्यांनी स्ट्रेचरवर घेतलं तेव्हा तो अर्धवट शुद्धीवर होता. वर खिळलेल्या नजरेखालून कॉरिडॉरचे पांढरे शुभ्र छत सरकत होतं. मध्येच विजेचे दिवे. ऑपरेशन रूम आली. रसायनांचा उग्र वास. सराईत व सफाईदार हालचाली. त्याला टेबलावर घेतलं. त्यांनी भूल द्यायच्या आधीच त्याचा शरीरावरील ताबा गेला होता. स्वतः सर्जन, इतर डॉक्टर आणि एनेस्थेसिस्ट सर्वांच्या चेहऱ्यावर पांढरे शुभ्र मास्क दिसत होत्या त्या फक्त डोळ्यांच्या जोड्या. अगदी शेवटची आठवण एका नर्सची होती. ती किंवा तिचे काळेभोर डोळे जवळ आले होते. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना, तिने विचारलं. त्याने मानेनेच हो म्हणताच गॉचची रिंग चेहऱ्यावर आली होती. अंक मोजा, कोणीतरी म्हणालं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पांढरे चेहरे, पांढरे छत, प्रखर दिवा, सर्वत्र चकचकाट. पियरवर त्याला निरोप द्यायला दादा, वहिनी, छोटा रवींद्र सारे आले होते. अगदी निघायच्या वेळेला तो गँगवेवरून बोटीवर आला होता आणि रेलिंगला टेकून उभा होता. सर्व सोहळा उरकून बोट निघायला अर्धा तास तरी लागलाच. शेवटी तर त्याचे पाय दुखायला लागले होते. धक्का दूर जात माणसं लहान लहान होत गेली. बोट एखाद्या अजस्र जनावरासारखी सुस्तपणे वळली आणि समोर समुद्र आला. प्रभाकरने थकलेले शरीर एका आरामशीर डेक चेअरमध्ये टेकवलं. ऑपरेशन झाल्यापासून पोटातील ती वेदना पार नाहीशी झाली होती. जीवाला 24 तास घोर लावणारी काळजी दूर झाली होती. पण अशक्तपणा मात्र विलक्षण आला होता. रक्तस्राव अतिशय झाला असला पाहिजे. एका दमात फरलांगभर चालणं सुद्धा त्याला मुश्किल झालं होतं. ही सेल्सियसची सफर डॉक्टरांनी सुचवली होती. 8 दिवस सागराचा प्रवास, संपूर्ण विश्रांती, संपूर्ण बदल. हो, त्याला विश्रांती हवी होती खरी. एवढ्याशा हालचालीने तो आता किती थकून गेला होता. हातपायच काय, मानसुद्धा इकडचे तिकडे करू नयेसं वाटत होतं. या खारट दमट सर वाऱ्यात डोळे मिटून नुसतं शांतपणे पडून राहावंसं वाटत होतं. विचारांचा सुद्धा शीन आला होता. माफ करा ही खुर्ची मोकळी आहे का? हे शब्द आपल्यालाच उद्देशून उच्चारलेले आहेत हे ध्यानात येताच प्रभाकरने डोळे उघडले. त्याच्या शेजारीच 25च्या आसपासची एक तरुणी उभी होती. एक क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. कितीतरी गोष्टी एका क्षणात मनपटलावर उमटल्या. वाऱ्याने भुरूभुरू उडणारे कुरळे केस, हसरे आणि टप्पोरे काळे भोर डोळे, गोरा पान वर्ण, डौलदार शरीर, त्या सर्वांना खुलणारी गडद निळी साडी. माफ करा तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल, ती म्हणाली. प्रभाकर गडबडून भानावर आला. नाही हो, काही नाही. ही खुर्ची ना, हो मोकळीच आहे. तिने खुर्ची जराशी सरकवल्यासारखी केली आणि मग ती बसत त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली, थँक्स. मधून प्रभाकरची नजर सारखी तिच्याकडे जात होती. त्याला सारखं वाटत होतं की या स्त्रीला पूर्वी आपण कुठेतरी पाहिलं आहे. आपली गाठ पडलेली आहे. बोलणंही झालेलं आहे. कारण तिचा चेहरा, विशेषतः तिचे डोळे आणि तिचा आवाज दोन्ही ओळखीचंच वाटत होतं. पण स्मृतीची साखळी कुठेतरी तुटली होती आणि त्याला ओळख पटत नव्हती. अगदी प्लेझंट वाटतं ने, ती किती सहजपणे म्हणाली.
हो ना, पण गारवा किंचित जाणवतो. आणि मग तिचं लक्ष त्याच्या अंगावरच्या पुलोवरकडे गेलं. तुम्हाला तुम्हाला तुमची प्रकृती बरी नाही का? तिने चटकन विचारलं. तिच्या आवाजात एकदम आस्था आली होती. नो नो, आय एम ऑल राईट, फक्त जरा अशक्तपणा. मग हे स्पष्टीकरण फारच तुटक व अपुरे आहे असं वाटून प्रभाकर पुढे म्हणाला, एवढ्यातच माझं एक मेजर ऑपरेशन झालं. त्यातनंच हा विकनेस आलाय. ही ट्रीप खरं म्हणजे ना आरामासाठी आहे. बोलता बोलता तो एकदम थांबला. ऑपरेशनचा विचार येताच ऑपरेशन थिएटर आठवलं होतं आणि त्या नर्सचा चेहरा आठवला होता. निदान तिचे डोळे, शेजारच्या स्त्रीचे डोळे अगदी थेट त्या नर्सच्या डोळ्यासारखे होते आणि आवाजही तसाच गोड आणि आपुलकीचा. म्हणून त्याला ही स्त्री ओळखीची वाटत होती. त्याच्या नकळत त्याच्या हाताच्या बोटांची चुटकी वाजली आणि तो म्हणाला, अर्थात. ती साहजिकपणेच म्हणाली, नाही नाही, काही नाही. तुम्ही दिसल्यापासून ना सारखं मला वाटत होतं की मी तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिलं आहे. आत्ता आठवलं. हॉस्पिटलमधली नर्स अगदी तुमच्यासारखी होती. ही कॉम्प्लिमेंट आहे. रागावू नका. खरंच. ती हसली आणि तिच्या गालावर एक खळी पडली. मास्क खाली झाकला गेलेला नर्सचा चेहरा प्रभाकरला दिसला नव्हता, पण तिच्याही गालावर अशी सुंदर खळी पडत असावी असा त्याचा तर्क होता. कसं का असेना, ही स्त्री शेजारी बसताच प्रभाकरला जरासा हुरूप आल्यासारखं वाटायला लागलं होतं. दोघंही समोरच्या पश्चिम क्षितिजाकडे पाहत राहिले. सूर्य सागर कक्षेला टेकला होता आणि ती शोभा अपूर्व होती. वितळलेल्या तप्त सुवर्णासारखा सागर झळाळत होता. त्यावर नजर ठरत नव्हती. सूर्य हळूहळू क्षितिजा आड गेला. क्षितिजावरची दीप्ती मंदावली. रंग सोनेरी, लाल, जांभळा, गर्द जांभळा अशा वर्णमालिकेतून काळसर रंगावर गेले. असंख्य चांदण्या आकाशात चमकायला लागल्या. ते दोघं अधूनमधून बोलत होते. तिचं नाव शैला होतं. कोणत्या तरी शैक्षणिक संस्थेच्या स्पर्धेत ती विजयी झाली होती आणि ही ट्रीप हे अनेक बक्षिसांपैकी एक होतं. यापेक्षा काही जास्त ते दोघं बोलले नाहीत. शब्द केवळ पूरक होते, आवश्यक नव्हते. जेवणाची घंटा झाली. ती उठता उठता म्हणाली, आता उद्या सकाळी भेटूया डेकवर. प्रभाकर सकाळी 7लाच डेकवर आला. साबण, पाणी, सुवासिक जंतुनाशक यांनी डेक नुकतंच धुवून काढलं होतं. त्याचा पुसटचा दर्प अजून हवेत दरवळत होता. तो खुर्चीवर बसून 10-15 मिनिटं होतात न होतात तो शैला आली. तिने आज लाईट स्लेट रंगाची साडी निवडली होती. ती त्याच्याकडे येत होती आणि तिच्या चेहऱ्यावरही हसू होतं. त्याला वाटलं की ही एखाद्या अगदी नुकत्याच उमललेल्या फुलासारखी सतेज आणि टवटवीत दिसते. ती मुळातच सुंदर होती, म्हणून तिला सर्वच कपडे शोभून दिसत होते. की कपड्यांची तिची निवडच समंजस, साजेशी अशी होती. काही असो, तिच्याकडे पाहून डोळ्यांचं पारणं फिटत होतं एवढं मात्र खरं. सूर्य नुकताच उगवत होता. पाण्यावरच्या असंख्य लाटांच्या कडा चमकत होत्या. लहान लहान उडणारे मासे हजारोंच्या संख्येने हवेत झेप घेत होते. त्यांची ओली चकचकती शरीरं हवेत असंख्य प्रकाश रेखा रेखाटत होती. हवेत एक प्रकारचा विलक्षण तजेला होता आणि सोबतीला आता ही शैला. मागच्या म्युझिक रूममध्ये रेडिओ सुरू झाला. हौशी लोकांनी कार्ड रूममध्ये सकाळपासूनच पत्त्यांचा डाव मांडला. पण हे दोघं आपल्या जगात सर्वांपासून अलिप्त होते. काल रात्री झोप नीट लागली ना? शैलाने विचारलं. तिला सांगावं का? प्रभाकर मनाशी विचार करत होता.
पण ती किती आस्थेने चौकशी करत होती. हां, तशी तशी नीट लागली होती. पण पण काय, मध्येच एकदा स्वप्न पडलं आणि जाग आली. ते आणखीन स्पष्टीकरणाची उघड वाट पाहत होते. तसं काही नीटसं आठवत नाही. मी कुठेतरी चाललो होतो किंवा गेलो होतो आणि थंडी वाजायला लागली. त्यानेच जाग आली. मी खरोखरच केबिनच्या दाराबाहेर आलो होतो. मग तिने काळजीच्या आवाजात विचारलं. मग बराच वेळ झोपच आली नाही. प्रभाकर म्हणाला. रात्रीच्या त्या आठवणीने सकाळच्या ताजेपणावर एक मळभ आलं. बराच वेळ ती काहीच बोलली नाही. डेकच्या एका बाजूस एक रंगीत बोर्ड होता. त्यावर एक नकाशा होता आणि बोटीची सकाळी 7ची जागा एक लहान रंगीत निशाणाने दाखवली होती. 24 तासात बोट कुठपर्यंत जाईल ते पॅसेंजरनी अंदाज करून नकाशावर दाखवायचं होतं. एका लहानशा निशाणाने. लहानसा पण गंमतदार जुगार होता तो. शैला उठत म्हणाली, मी पण निशाण लावून येते. तिचा उत्साह एखाद्या मुलासारखा होता. ती परत येईपर्यंत प्रभाकर जागचा हल्लाही नाही. ती परत येऊन बसताच तो म्हणाला, कशाच्या आधारावर तू अंदाज बांधलास? का बरं? त्यांनी वरच्या तक्त्यावर आदल्या दिवसाचा वेग दिलेला असतो. शिवाय मी स्टीवर्डला हवेचं विचारलं. हे स्टीवर्ड, तो उपहासाने म्हणाला. का हो प्रभाकर? अगं ते वाटेल ते सांगतात. काहीही. अगदी अगदी श्रद्धाळू. तो जरा रागाने म्हणाला. माझा केबिन स्टीवर्ड मला काल रात्री काय म्हणाला माहिती आहे? साहेब, ही ट्रीप काही सरळ पार पडणार नाही. ऐकलंस? मी विचारलं त्याला, का रे बाबा? तर त्याने काय उत्तर दिलं माहिती आहे? बोटीवर एकाचा मृत्यू झाला आहे साहेब. त्याचं शव खाली कोल्डरूममध्ये ठेवलं आहे आणि असं शव घेऊन जाणाऱ्या बोटीचे प्रवास सुखरूप पार पडत नाहीत. झालं का? काहीही. संभाषणाला मिळालेल्या या विलक्षण कलाटणीने सारंच वातावरण एकदम गंभीर झालं. सकाळच्या प्रसन्न वातावरणात काही वेळ प्रभाकर रात्रीचं ते विलक्षण स्वप्न विसरला होता. ते आठवण आता जागी होताच त्याचं लक्ष उडालं. शैलाने परोपरीने त्याचं मनोरंजन करायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. सर्व सकाळभर तो डेक चेअरमध्ये बसून होता. इतर सर्वजण तऱ्हेतऱ्हेच्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत होते, पण त्याचं तिकडे अर्धवटच लक्ष होतं. त्या सर्व आकृती अरेखित, अस्पष्टच राहिल्या. दुपारचा बराचसा वेळ त्याने केबिनमध्येच काढला आणि मग संध्याकाळ झाली. जिना चढून वर डेकवर जाण्या इतकं सुद्धा आपल्या पायात ताण उरलेलं नाही असं त्याला वाटलं. पण शैला त्याची वाट पाहत असेल एवढ्या एकाच विचाराने शेवटी तो वर गेला. ती खरोखरच त्याची वाट पाहत होती. संध्या रंग तेच होते, पण दरवेळेला त्यांची मांडणी अपूर्व अशी होती. त्या धगधगत्या सोनेरी लाल जांभळ्या धाग्यांच्या जाळ्यात जीव गुंतू पाहत होता. दृष्टी सीमेपलीकडे काहीतरी अगम्य होतं. त्याची जीवाला ओढ लागली होती. दिवस रात्रीचे अवाढव्य चक्र फिरत होतं. सकाळ झाली. सूर्याचे तिरकस सोनेरी किरण डेकवरच्या एका आकृतीवर पडले होते. सर्वांच्या आधी वर येऊन बसलेला तो प्रभाकरच होता, पण सकाळच्या प्रसन्नतेचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात मात्र उमटत नव्हतं. सकाळची उन्हाची ऊब त्याच्या शरीरापर्यंत जणू पोचतच नव्हती. छातीशी हातांची घट्ट जुडी करून तो बसला होता. त्याच्यावर अजून सावलीच होती. शैलाला त्याची एकाकी आकृती लांबवरून दिसली आणि ती घाईने त्याच्याकडे आली. आणखीन जवळ येताच तिची नजर त्याच्या ओढलेल्या चेहऱ्याकडे गेली आणि तिच्या ओठावरचे शब्द ओठावरच राहिले. त्याच्या नजरेत भकासपणाची, भयाकुलतेची एक छटा आली होती.
शैलाची सर्वांग सुंदर मनोहर आकृती पाहूनही प्रभाकरची नजर उजळली नव्हती. तो तिच्याकडे पाहत होता, पण त्याची नजर काळजाला छेद देणारी होती. ती त्याच्या शेजारी बसली आणि हलकेच म्हणाली, प्रभाकर, तुम्ही असे का दिसता? काही झालंय का? तुमची ती वेदना परत सुरू झाली का? त्याने सुन्नपणे मान हलवली. नाही, वेदना नाही ग, पण शैला ते स्वप्न परत? हो ना, पुन्हा तसलाच प्रकार. तो हलकेच बोलत होता खरा, पण आवाजावर ताबा ठेवून. शैला, आधी मला काल बराच वेळ झोपच लागेना आणि मग पहाटेच्या सुमारास केव्हा तरी ग्लानी आली, अगदी थकून, इच्छेविरुद्धच. आणि पुन्हा एकदा ते स्वप्न आलं. एकटाच कुठेतरी मी तरंगत होतो. आसपास आवाज नाही, प्रकाश नाही, हालचाल नाही. पण मग माझी नजर खाली गेली. अख्खं तारांगण माझ्या खाली पसरलं होतं आणि सरकत होतं. मीच हलत होतो. या लक्षावधी चांदण्या स्थिर होत्या. मीच त्यांच्यामधून हलत होतो. माझी पृथ्वी, माझं जग मागेच कुठेतरी राहिलं होतं. एक चमचमता बिंदू माझ्या अगदी जवळून गेला, दुसरा गेला, तिसरा जवळ आला. शैला, मी तो ओळखला. त्याच्या भोवती तेजोमय अशी कंकणं होती. आपला शनी, नुसताच प्रकाश, नुसताच झगझगाट, ऊब नाही, उष्णता नाही, थंडी, खूप थंडी. मला जाग आली. मी केबिनमध्ये नव्हतो, केबिनच्या दारापाशी नव्हतो. मी जिना उतरून खाली आलो होतो. खाली आसपास विलक्षण थंडी होती. भिंतीचा आधार घेत मी परत कसा तरी केबिनमध्ये येऊन पोचलो. कसा ते माझं मलाच माहीत. त्याची नजर तिच्यावरून ओघळली, दूर क्षितिजावर खिळली. काही वेळ तो गप्प बसला आणि मग खिन्न आवाजात म्हणाला, शैला, माझ्या या एकेका व्यथेने मी तुला केवळ त्रासच देत असतो, नाही का? तू कशासाठी इथे बसतेस? जा ना. इतर लोक मजा करतायत, आयुष्याचा आनंद उपभोगत आहेत. जा, त्यांच्यात जाऊन मिसळ. ती काही बोलली नाही आणि जागची हललीही नाही. हळूहळू संभाषण सुरू झालंच. विषय काय होते आणि शब्द काय होते हे त्याच्या आठवणीत राहिले नाहीत, पण भयाने मन दुभंगलं होतं. त्या गर्तेवर शब्दांच्या धाग्यांनी एक पातळ मनोहारी आवरण आकार घेत होतं. भय दूर झालं नसेल, पण ते नजरेआड तरी होत होतं. त्याच्या आठवणीत राहिला तो तिचा सहवास, तिचा आवाज, तिचे डोळे. दुपारच्या वेळी झोप घ्यायची शैलाने सूचना केली, पण झोप हा शब्द ऐकताच प्रभाकरच्या डोळ्यात भीती उमटली. शैला एकदम म्हणाली, प्रभाकर, अशाने तुमची प्रकृती आणखीनच नाही का बिघडणार? तुम्हाला विश्रांती हवी आहे, म्हणून तर तुम्ही या सफरीवर आला आहात ना. तरीही त्याच्या नजरेतली भीती निवडेना. बरं, मग असं करा, दुपारी तुम्ही डेकवरच विश्रांती घ्या, मी बसते तुमच्या शेजारी. मग तर काही हरकत नाही ना? त्याने शेवटी ते कबूल केलं. दुपारी सावलीच्या बाजूलाच ते दोघं बसले. शैलाने काहीतरी विणकाम आणलं होतं. तिचा हात इतका झरझर चालत होता की सुयांची पुढची टोकं एखादं चमचमणारं जाळच विणतायत असं वाटत होतं. त्या प्रकाश बिंदूकडे पाहता पाहता प्रभाकरला केव्हाच झोप लागली. तो 3-4 तास तरी झोपला असला पाहिजे. काल रात्रीच्या उलघालीचा थकवा आता गेला होता. त्याला बरीच हुशारी आल्यासारखी वाटत होती. शैला शेजारीच बसली होती. विणकाम दूर करून ती काहीतरी वाचत होती. तो जागा झाला आहे याची तिला कल्पना नव्हती. अर्धवट उघड्या डोळ्यातून प्रभाकर तिच्याकडे पाहत होता. या एवढ्या सुंदर मुलीने
आपल्यासाठी एवढा त्रास का घ्यावा? त्याला वाटलं आणि लगोलग विचार आला, तिला जर जरुरी असती तर आपणही हेच केलं असतं. पण त्याला तिचा केवढा आधार वाटला होता. तो निशंकपणे निद्राधीन झाला होता. हीच शैला जर आपल्या कायम सहवासात आली तर, कायमची आली तर. क्षणभर उरात विलक्षण धडपड झाली. मनातली ही इच्छा पुरी व्हायच्या आधी त्याला सुधारायला हवं. वास्तविक त्याचा खरा आजार पूर्वीच बरा झाला होता, पण हे स्वप्नाचं त्रांगडं नवीनच गळ्यात आलं होतं. तो विचार मनात येताच त्याच्या शरीराची एक लहानशी हालचाल झाली आणि शैला झटकन त्याच्याकडे वळली. ती हसतच म्हणाली, तुम्हाला अगदी छान झोप लागली होती प्रभाकर. किती वेळ गेला ग? जवळजवळ 3.5 तास. आणि तू इतका वेळ इथेच बसून होतीस? मग त्यात काय झालं? नाहीतरी केबिनमध्ये तरी हेच विणकाम, वाचन असलंच काहीतरी करत बसणार होते ना. शैला, तू एवढा त्रास कशासाठी घेतेस ग? आधी बरे व्हा प्रभाकर. मग सांगते. अगदी त्याच्या मनातले विचार. त्याला खरोखरच लवकरात लवकर बरं व्हायला हवं. मग दुसऱ्या दिवशी तो डेकवर आला तेव्हा खूपच उशीर झाला होता. वर पाऊल टाकताच त्याला दिसलं की शैला तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसलेली आहे आणि त्याची वाट पाहते. ती 20 पावलंसुद्धा टाकणं त्याच्या अगदी जीवावर आलं होतं. एका रात्रीत त्याची अवस्था किती विलक्षण झाली होती. चेहरा ओढला होता, सुकला होता. चेहऱ्यावरच्या रेषा खोल झाल्या होत्या. डोळे निस्तेज झाले होते. शरीराला कंप आला होता. प्रभाकर, शैला आश्चर्याने म्हणाली, तुम्हाला झालंय तरी काय? काल संध्याकाळी तुम्ही किती उत्साहाने बोलत होता. एका रात्रीत काय दशा झाली ही तुमची? तो चुपचाप बसला होता, डोळे मिटून थंडपणे. प्रभाकर, सांगा ना, मला सांगा. काय सांगू शैला? ते स्वप्न पुन्हा पुन्हा. पण तेच नाही, त्याहूनही भयंकर. पण तो स्वतःला फसवत होता. केवळ स्वप्न भयंकर नव्हतं, स्वप्न आणि सत्यस्थिती यांची बेरीज भयंकर होती. त्याला तर ती आठवणही नको होती. पण शैला पुन्हा पुन्हा म्हणत होती, खरंच सांगा मला प्रभाकर, मनावर ओझं कशासाठी ठेवता तुम्ही? तुम्हालाच हलकं वाटेल. सांगा ना. सांगतो शैला, तो निरुपायाने म्हणाला. त्यातनं काय अर्थ काढायचा आहे ते तुझं तूच ठरव. काल रात्री मोठ्या आशेने मी बर्थवर अंग टाकलं. दुपारच्या झोपेने थकवा पार गेला होता. तुझ्या मदतीची आशा उत्पन्न झाली होती. स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटायला लागला होता. मला माहिती आहे याचा तुला राग येणार नाही. आणि मध्येच केव्हा तरी मला झोप लागली. झोपेत आत्मा कुठेतरी भिरभिरत निघाला. पृथ्वी मागे पडली. गुरु गेला, शनी गेला, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, सारी सूर्यमालिका मागे भिरभिरत गेली. मी कुठे चाललो होतो मला कळत नव्हतं. हा प्रवास किती वेळ चालला होता. वेळेला तिथे अर्थच नव्हता. फक्त गती, प्रचंड गती. या भ्रमंतीचा अर्थ तरी काय होता मला कळत नव्हतं. सर्वत्र ताऱ्यांचा खच पडला होता. म्हणतात की ते धगधगते अग्निगोल आहेत. असतीलही. मला तर ते बर्फाच्या कणासारखे वाटत होते. त्या बर्फ कणांतून मी जात होतो. थंड, खूप थंड. या साऱ्या पसाऱ्यातून एक तारा माझ्याकडे येत होता. व्याध, शिकारी. मी काय करणार होतो? त्याच्यावर आपटणार होतो? एखाद्या धूमकेतूसारखा त्याला वळसा घालणार होतो? मला माहीत नव्हतं. खरंच मला माहीत नव्हतं.
तो तारा सारखा जवळ येत होता. अस्थि, मांस, मज्जा, रुधिर, श्वास सगळं काही गोठून मेल्यासारखं वाटत होतं. तुफान वेगाने मी पुढे चाललो होतो. आणि मग त्या थंड अवकाशात आवर्तन. मला एकाएकी जाग आली. ही स्वप्नातली थंडी गेली नाही शैला, कारण मी कोल्ड्रूममध्ये आलो होतो. दातावर दात आपटत होते. शरीर हुडहुडी भरल्यासारखं थडथड उडत होतं. एकदाच मी समोर पाहिले आणि मग ओरडत केबिन गाठली. शैला तिथे त्या मृत कामगाराचं शव होतं. पांढऱ्या आवरणाखाली, थंड, निश्चल. शैला प्रभाकरच्याने पुढे बोलवेनच. तिने त्याला धीर देण्यासाठी त्याच्या हातावर हात ठेवला. चटका बसल्यासारखा आपला हात मागे घेतला. ती भयभीत होऊन म्हणाली, तुमचं अंग तर किती गार पडलंय प्रभाकर. ती थंडी हाडाहाडात मुरली आहे शैला. काही केला कमी होत नाहीये. प्रयासाने तो आवाज सरळ ठेवत होता. प्रभाकर, थोडीशी ब्रँडी. माझा आत्माच गोठलाय शैला. त्या निर्वार पोकळीत सर्व ऊब गमावून आलाय. त्याला ब्रँडीने कशी ऊब येणार? त्याचा चेहरा भेसूर झाला होता. प्रभाकर, ती दुखावलेल्या आवाजात म्हणाली, शैला, तुझी आठवणच मला परत इथे खेचून आणते. काळ्या आकाशावरील ताऱ्यात मला तुझे डोळे दिसतात आणि मी भानावर येतो. आणि मग तो दबलेल्या आवाजात म्हणाला, शैला, मला स्वप्नांची भीती नाही ग वाटत. नाही, मला स्वप्नांची भीती नाही वाटत. मी झोपेत चालत असतो. त्याचे संकेत स्वप्नात उमटतात. मला झोपेतून जागं होण्याची भीती वाटते. मी कुठे असेन याचा धसका बसलाय मला. पहिल्या रात्रीपासून मी त्या कोल्डरूमच्या दिशेनेच जातोय. तिथे मला कसलं आकर्षण आहे? तिथे माझं काय काम आहे? माझा त्या कामगाराच्या मृतदेहाशी काय संबंध? संबंधच काय? आणि हा प्रकार आता आणखीन मला कुठपर्यंत नेणार आहे? पुढची पायरी तो मनात सुद्धा आणू शकत नव्हता, कारण त्याच्या प्रवासाची दिशा ठरली होती. उद्दिष्ट डोळ्यांना दिसलं होतं. त्या सपाट टेबलावरचा तो आच्छादित पांढरा निश्चल आकार. प्रभाकर, भलतंच काय बडबडताय? शैला म्हणाली. पण ती स्वतःच घाबरली होती. तिच्या टपोऱ्या डोळ्यात भीतीची वर्तुळं उमटत होती. तिच्याही आवाजात कंप आला होता, पण तरीही त्याच्यासाठी ह्या टपोऱ्या डोळ्यात कीव होती, सहानुभूती होती. ही एक आठवण तर खास अविनाशी होती. शेवटी रात्र आली आणि तो एकटाच होता. एकलेपणा हीच मानवाची खरी अवस्था आहे. त्याला वाटलं, प्रेमाचं आणि मैत्रीचं, सहानुभूतीचं आणि मदतीचं सर्व संबंध शेवटी निरुपयोगीच ठरतात. माणूस एकटाच येतो आणि एकटाच. त्याने शैलाला मनातले सर्व विचार सांगितले नव्हते. एक तर ते स्पष्ट नव्हते आणि सांगून फायदा तरी काय होणार होता? स्वप्नातली दृश्य बाहेर अनुभवाचे संकेत असतील, तो म्हणाला होता. पण ही थंडी केवळ शारीरिक थंडीचंच प्रतिबिंब असेल असं नाही. त्याच्या मानसिक प्रवासाचंही ते एक रूपक असू शकेल. एक पाश तुटत चालला होता. पृथ्वी गेली, ग्रह गेले, तारे जातील. शेवट अट्टळ होता. थंड मृत्यू, थंड मृत्यू. एक क्षणभर त्याच्या मनात विलक्षण उलथापालथ झाली. त्याला वाटलं, आपला शून्यातून चाललेला प्रवास हीच खरी घटना आहे आणि ही बोट, हा प्रवास, हे उतारू, ही शैला, हे शवगृह, हा मृतदेह, हे सर्व स्वप्न आहे, संकेत आहेत. खरं कोणतं आणि स्वप्न कोणतं? त्याचं शरीर आणि मन दोन्ही शिणले होते.
कशालाही व्यर्थ धडपड. त्याला वाटलं, शेवटी हा सगळा स्वप्नांचाच पसारा आहे. खरं आहे तो एकला जीव. एक प्रकारच्या असहायतेने तो निद्राधीन झाला. त्याच्या तरुण चेहऱ्यावरच्या काळजीच्या, भीतीच्या, खेदाच्या सर्व रेषा पुसल्या गेल्या. तो चेहरा एखाद्या बालकासारखा निरागस झाला. त्याला रेटणारी शक्ती विलक्षण प्रभावी होती. सूर्यमाला, तारे, सर्व काही भिरभिरत मागे गेलं. अवाढव्य तारकाचक्रही मागे मागे गेलं. लहान झालं. असंख्य तारकाचक्र मागे गेली. त्याच्या गतीला बंद नव्हती. त्याने एकदाच मागे पाहिलं. सर्व ब्रह्मांड एकत्र झालं होतं. सर्व तारे एकमेकात मिसळून गेले होते. त्यांचं एक विशाल पटल झालं होतं. एखादा पांढरा पडदा ओढून घ्यावा तसं. सर्व काही विनाशाच्या गर्तेत जायच्या आधी क्षणभरच त्याला ते दिसलं. त्याच्या तोंडावर टाकलेला तो एक जाळीदार पांढरा कपडा होता. आणि मग 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 तोही गेला. सर्व सर्व काही नाहीसं झालं. जवळजवळ 3 तास सर्जन त्याच्याशी मृत्यूशी झगडा देत होते. त्या खोलीत उमटत होते ते फक्त जोराने चाललेले श्वास, यंत्रांची स्वतःशी चाललेली गुणगुण, डॉक्टरांचा एखादा दुसरा तुटक शब्द, उपकरण ट्रेमध्ये ठेवल्याचा आवाज, ट्रॉली मागे पुढे घेतल्याचा आवाज. सर्वांनी आपले श्वास अगदी सावकाश चालवले होते. ऑपरेशनमध्ये क्रायसिस येणार हे सर्वांनाच माहीत होतं. काही वेळा मानवी प्रयत्न दुबळे पडतात. ती वेळ एकदम आली. डॉक्टरांच्या काही हालचाली झटपट झाल्या. आणि मग ते सावकाश सरळ उभे राहिले. तोंडावरचा मास्क ओढून काढत ते एवढंच म्हणाले, नो, इट्स नो गुड. ही वोंट कम आउट ऑफ इट. सर्वजण एकदम तटस्थ झाले. त्या तरुण नर्सचे डोळे टेबलावरच्या चेहऱ्यावर खिळले. आता त्याच्या चेहऱ्यावरची भीती, शंका, सारं काही गेलं होतं. तो विसावला होता. पण तिला त्याची एकच नजर आठवत होती. त्याची तिची ओळखही नव्हती. पण त्याने किती विश्वासाने तिच्याकडे पाहिलं होतं. किती तरुण वय. तिला एकदम भडबडून आलं. स्वतःला ती आवरू शकली नाही. कोणीतरी त्या शांत चेहऱ्यावर एक पांढरी चादर ओढली. कथा इथे संपली आहे. प्रवास हा खूप मोठा लांबचा प्रवास आहे. धारप सरांनी अत्यंत सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या प्रवासाचं, हा प्रवास न परतीच्या वाटेवरचा आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.